मागील 2 वेळा सरकारनं फसवलेलं आहे, तरी आता आम्ही उद्या प्रत्येक घरातून एक गाडी आणि गाड्या भरून निघणार आहेत। पण आता वासूड घेऊन आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राजधानी सातारामध्ये माघारी येणार नाही। माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब, या दोन्ही महाराजांचा आमच्या मराठा समाजाला पाठिंबा आहे। जसा इतर समाजाला त्यांनी न्याय दिला तसा आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा। जर मराठा समाजाला अन्याय केला तर ते शासनाला सोसणार नाही, एवढा आम्ही राजधानी साताराच्या वतीनं इशारा देतोय। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। संग्राम जाधव, मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा। सामान्य माणूस आहे आणि 75 वर्षाचे आमचे तरुण तडपते तात्या हे उपोषण जरांगे पाटलांबरोबर बसून करणार आहेत। समाजाला न्याय देण्यासाठी करणार आहेत। समाजाचा न्याय या सरकारकडून मिळत नाही। 16 पासून आम्हाला संगवत आहेत, आमच्या बहिणीला न्याय देऊ शकले नाहीत। हे सरकार काळं सरकार आहे आणि कुठलीही आलं तरी आम्हाला माहिती आहे जुलवे सरकार राहणार आहे ती, परंतु ही राजनीती सगळी एकत्र येऊन करायला लागलेत आता। त्याच्यामुळे आम्ही 29 तारखेला कुठल्याही परिस्थितीत गनिमी काव्यानं आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्याला परत येणार नाही। हे आम्ही घेतलेली शपथ आहे शिवाजी महाराजांच्या समोर। हे तुम्हाला आम्ही जाहीर करतो। करोडोच्या संख्येने पब्लिक तिथे येईल। गणराया पदार्पण करत आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि गणेशरायाला आम्ही तिथं वंदना करू, तिथं गणपती बसवू आणि शेवटी आरक्षण घेतल्याशिवाय विसर्जन करणार नाही ही आमची शपथ घेतो। आणि आज तुम्हाला जाहीर करतो की या सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, घेतल्याशिवाय माघारी नाही। एक मराठा, जय मराठा। मी संतोष सावंत, मराठा क्रांती मोर्चा राजधानी समन्वयक। मी मराठ्यांच्या वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मराठ्यांना आव्हान करत आहे की आपण लाखो करोडोच्या संख्येने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये हजर व्हावे। आज एक घर एक गाडी असा आम्ही प्रचार केलेला आहे। त्याच अनुषंगाने प्रत्येक मराठ्याने आपल्या स्वतःचा विचार करून आपण स्वतःसाठी प्रत्येक माणूस जरांगे येऊन त्यांनी आपल्या मुंबईत पोहोचावं, हे सर्वांना मी आवाहन करतो। सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई तानाजी पाटील आज सातारमध्ये जे लास्टच आता म्हणजे मराठ्यांना वारंवार फसवलं जाते। सरकारनं फक्त गुलाल लावला आणि ज्या वेळेला मराठी लाखोंच्या संख्येनं मुंबईत रवाना झाले होते तेव्हा त्यांनी गुलाल लावून एक विश्वास दाखवला की तुम्हाला आरक्षण 100% आम्ही देऊ, पण ते काही केलेलं नाही। त्यांनी फक्त थप्पा मारण्याचं काम केलेलं आहे। पण सरकारला माझी विनंती आहे, आता तुम्ही जेवढे मराठे शांत आहेत व शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात ते कुठंतरी त्याला गालबोट लागू नये असं त्यांनी वागू नये आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। साताऱ्यातून आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब असतील यांचाही शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मराठ्यांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि आमच्या मुलाबाळांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।